मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 4 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. अरे अमेझिंग दाखवलाय प्रेक्षकांनो आजचा एपिसोड. जबरदस्त, शेवटपर्यंत बघत राहा. सायलीला आता तिथे जेलमध्ये आणलंय बरं का प्रेक्षकांनो. आता त्या इन्स्पेक्टर असतात तिथल्या, त्या म्हणत असतात निकम मला पेपर दाखवा, आणि त्या बाईला खुणवतात की हिला आत घेऊन जा. मग सायलीला ती बाई म्हणत असते चल ग आतमध्ये चल, तुझे मेडिकल वगैरे करावं लागेल, तुझे फोटो काढावे लागतील. सायलीचं लक्ष नसतं. ती बाई म्हणते अगं तुझं लक्ष कुठे आहे? सायली म्हणत असते तुम्ही माझं ऐकत का नाही आहात? माझ्यावर खोटे आरोप केले गेलेत, मी निर्दोष आहे, मी काही केलेलं नाहीये. ते निकम म्हणतात हे बघा इथे सांगून काही उपयोग नाहीये सायली सुभेदार, तुम्ही जरा कॉपरेट करा प्लीज. आणि आता इथे प्रियाचा आणि महिपतचा सीन दाखवलाय त्यांनी. सचिन म्हणत असतो प्रियाला व्हिडिओ कॉलवर, ए प्रिया अगं तू काही बोलत का नाहीयेस? त्यावर प्रिया त्यांना म्हणते की मला जे करायचं होतं ते मी ऑलरेडी करून झालंय, आता बोलून मी शब्द कशाला वाया घालवू? मी आधीच सांगितलं होतं ते सगळं लक्षात ठेवा. आता जेव्हा जेव्हा आपण 5 माणसं एकत्र येऊ ना तेव्हा तेव्हा आपला शत्रू जमिनीत गाडला जाईल. आता हा सचिन अण्णाला आवाज देतो बरं का. मग अण्णा लगेच म्हणतो महिपत अरे तुला मानलं प्रिया, एक मुंगी हत्तीच्या कानात जाऊन काय पण करू शकते, मानलं बरं का प्रिया. नागराज म्हणतो तिकडनं व्हिडिओ कॉलवर, हो बरं का प्रिया, मी तुला जे जे शिव्या दिल्या ना त्या सगळ्या मागे बरं का, तुला सगळं माफ. प्रिया म्हणते आता एक लक्षात ठेवा पुढे, ते सुरेश आणि तो खोटा इन्स्पेक्टर शिंदे आहे ना, हे बघा त्या दोघांना जरा, त्या दोघांवर लक्ष ठेवा. अर्जुनच्या टीम कडनं त्यांच्याकडून कोणी खरं वधून घेतलं ना तर आपली वाट लागेल, तर लक्ष द्या त्यांच्याकडे. नाहीतर एक काम करा ना, पैशाचं आमिष दाखवा आणि एखादा माणूस ठेवा त्यांच्या मागावर. तिकडनं हे चौघचे चौघ हो मॅडम असं म्हणत असतात बरं का प्रियाला. प्रिया मग म्हणत असते एक काम करा, एखादा एक्स्ट्रा पैसे देऊन माणूसच मागावर ठेवा. अर्जुन त्याला भेटायचा प्रयत्न जर करत नाहीये ना हे जर आपल्याला बघता येईल. आता पुन्हा हे सगळेचे सगळे हो मॅडम असे म्हणत असतात प्रियाला बरं का. लगेच प्रिया म्हणते हे काय चाललंय तुमचं, हो मॅडम हो मॅडम. लगेच आता महिपत म्हणतो अगं प्रिया तू आमच्यासाठी मॅडमच आहे. उभ्या आयुष्यात महिपत शिखरेला जे जमलं नाही ना ते तू करून दाखवलंय 113%. सायली सुभेदारला जेलात पाठवलं, तू आमची मॅडमच आहे तू. प्रिया म्हणते अण्णा सर अहो हा तर फक्त पहिला विजय आपला, अजून तर बरंच बघायचंय. आता त्या सायलीला त्रास होताना बघत राहायचंय आपण. लगेच महिपत म्हणतो हा आता कसं बघताय काय रे तोंडाकडे, नाचा. आणि दोघांनाही नाचायला सांगतोय महिपत. हे जरा विकृत यांचं जरा जास्तीच झालं बरं का प्रेक्षकांनो, काय शब्द वापरावा ते कळेना. पण आता बघा आजचा एपिसोड ना खूपच मन लावून ऐकल्यासारखं, म्हणजे ऐकण्यासारखं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. खूप छान दाखवला त्यांनी. म्हणजे बघा प्रियाने कितीही वाईट केलं ना सायलीचं, तरी सायलीचं जे काही ते दाखवतात ना प्रेक्षकांनो, ऍक्टिंग म्हणा, तिची हिंमत म्हणा, तिचा संयम म्हणा, ते सगळं पाहिलं ना की आपलं एक म्हणजे वेगळीच उमेद जागी होते. एक पॉझिटिव्ह फिलिंग येतात आपल्याला की आता लई भारी दाखवणार मालिका. तसंच काहीसं आज मला वाटलंय. महिपत, सचिन, राकेश नाचत असतात. आता इकडे बघा सायलीला अर्जुन भेटायला येतो. सायली खूप घाबरलेली असते बरं का मंडळी. शेवटी तीही एक माणूसच आहे ना आतून. ती म्हणत असते अहो किती उशीर केला तुम्ही, मी केव्हाची वाट बघत होती तुमची. तुम्ही जेव्हा मला म्हणत होतात ना मी आहे, पण काचेतनं बघताना मला वाटत होतं असं संपलंय सगळं. खूप खूप भीती वाटत होती हो मला. हे बघा ना माझं ऐकत नाहीयेत. सायलीला तो म्हणत असतो अर्जुन हे बघ सायली तू घाबरू नकोस, मी आहे ना, सगळ्या आरोपातनं मी तुला सोडवेल. सगळ्यात आधी आपल्याला ना जामिनावर सुटका घ्यायची आहे तुझी, मी तुला बाहेर काढतो. तू नको काळजी करूस. आता ते इन्स्पेक्टर निकम म्हणतात की काय हो इन्स्पेक्टर सावंत तुम्ही इकडे कसे काय? मग लगेच तो सावंत म्हणतात अहो सर मी अर्जुन सरांना आणि सायली मॅडमला खूप चांगलं ओळखतो पर्सनल लेवलवर. हे बघा सायली मॅडमने असं काहीही केलेलं नाहीये. हे बघा तुम्हाला मी सगळा सपोर्ट करेल माझ्या पोलीस स्टेशनकडनं, काळजी करू नका. आणि मला सांगा एक्झॅक्टली नेमकं हे घडलंय तरी काय? ते इन्स्पेक्टर निकम म्हणतात हे बघा सावंत मी तुम्हाला डिटेल्स सगळे देतो, पण या मॅडमची प्रोसिजर होऊ द्या बरं. चला यांना घेऊन जा, आत घेऊन जा. सायलीला काही आज जायचं नसतं, साहजिक आहे प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणत असतो थांबा ना, हे बघा निकम मला 5 मिनिटं द्या. ते निकम म्हणत असतात नाही तुम्हाला काही आता बोलायला वेळ नाहीये. अर्जुन म्हणतो दोनच मिनिटं बोलू द्या मला प्लीज. आता ते इन्स्पेक्टर म्हणतात नाही प्लीज कॉन्स्टेबल घेऊन जा सायली सुभेदारांना. अर्जुन म्हणतो हे बघा माझी बायको आहे ती, मला राईट आहे तिच्याशी बोलायचा. सायली म्हणत असते हे आपल्याला बोलू का देत नाही अहो. सायलीला ती बाई आता ओढून घेऊन जाते बरं का. चैतन्य समजवत असतो अर्जुनला थांब अर्जुन थांब. मग सावंत म्हणतात हे बघा अर्जुन सर तुम्हाला सगळी प्रोसिजर कळते ना, तुम्ही इमोशनल नका होऊ. तुम्ही जेवढे इमोशनल व्हाल ना तेवढे कॉम्प्लिकेटेड व्हाल आणि गोष्टी पण कॉम्प्लिकेटेड होतील.
मग अर्जुन म्हणतो मला बोलू सुद्धा देत नाही येते माझ्या बायकोशी. चैतन्य म्हणतो अर्जुन तू शांत हो प्लीज. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हे बघा इन्स्पेक्टर निकम, मी तुम्हाला पर्सनल लेवलवर रिक्वेस्ट करतो, प्लीज अर्जुन सरांना 2 मिनिटं बोलू देत त्यांच्या मिसेसशी. मग ते शिंदे काही ते निकम काही बोलणार, तेवढ्यात त्या तिथल्या पोलीसमधल्या जेलर असतात ना त्या लेडी, त्या म्हणतात बोलू द्या त्यांना प्लीज. मग लगेच ते निकम म्हणतात ठीक आहे बोला 5 मिनिटं. मग सावंत म्हणतात सर तुम्ही जात, आम्ही इथे जाऊत. अर्जुन पटकन सायलीच्या मागे जातो बरं का. सायलीला आता असं त्या सेलमध्ये ढकलण्यात आलंय आणि मग अर्जुन तिथे पोहोचतो आणि म्हणतो बायको बायको तू टेन्शन घेऊ नकोस ग, तुला मी निर्दोष मुक्त करेलच बायको, पण मला ना काळजी आपल्या बाळाची आहे ग. असं ते जे काय आपण प्रमोद पाहिलं ना ते आता आपल्याला सायलीच्या पोटावर हात ठेवून अर्जुन तिला असं समजवत असतो, तिची काळजी करत असतो. सायली अर्जुनला दिलासा देत म्हणते आता 2 जीवाची आहे मी, बळ दुपटीने वाढलंय माझं, आता रडायचं नाहीये, लढायचंय आणि जिंकायचे सुद्धा. हो पुन्हा एकदा सायलीच्या मार्गात प्रियाने काटे टाकले, तिच्या मार्गामध्ये पुन्हा प्रियाने त्रास द्यायचा प्रयत्न केलाय प्रेक्षकांनो, पण सायली मात्र प्रियाला पुरून उरणार आहे. मी कालच तुम्हाला लिहिलं होतं असं थंबनेलमध्ये. अर्जुनला सुद्धा आता एक हिंमत मिळाली आहे, त्यामुळे आता तो जरा वेळ थांबतो बरं का तिथे प्रेक्षकांनो. आता अर्जुन तिथून गेल्यानंतर लगेच प्रिया येते आणि काल जशा तिने सगळ्यांना टाळ्या वाजून दाखवल्या होत्या ना तशाच टाळ्या वाजवते सायलीच्या स्वागतासाठी. पण बाकी कोणी नाहीये बरं का, फक्त एकटी प्रियाच तिला त्रास देते. म्हणजे बाकीच्या कोणीच कैद्याने तिला आज काहीही त्रास दिलेला नाहीये. मी म्हटलं होतं ना मंडळी, सायली ही खूप चांगल्या स्वभावाची आहे, त्यामुळे कोणी असं तिला विनाकारण त्रास देणार नाही एक प्रिया सोडली तर. प्रिया येते सायली समोर टाळ्या वाजवत आणि तिला म्हणते वाह सायली वाह, स्वागत आहे ग तुझं या जेलमध्ये, तुम्हा दोघांचंही इथे स्वागत आहे, आता खेळ सुरू झालाय सायली. ती सायलीला असं बोलते आणि तिथे एक दुसरी बाई असते कॉन्स्टेबल, ती आता झापते बरं का प्रियाला. आता अर्जुन तिथे बाहेर बसलाय बरं का. चैतन्य म्हणत असतो अर्जुन तू बोललास ना वहिनीशी. अर्जुन म्हणतो हो बोललो मी. मग सावंत म्हणतात झालं ना अर्जुन सर तुमचं बोलणं, निघूयात का आपण, म्हणजे अजून त्यांचे सगळे पेपरवर्क वगैरे बाकी आहेत. अर्जुन म्हणत असतो थांबा ना, मी जरा वेळ थांबतो इथे, म्हणजे सायली या वातावरणात सेफ फील करते की नाही ते बघतो मी आणि मग निघतो. चैतन्य म्हणतो ए अर्जुन तू असंच करत राहिलास ना तर तुझा पाय इथून निघणार नाही रे, अरे आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आहे पुढे, तू 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 चल आपण. हे बघ सायली वहिनीवर खूप मोठा चार्ज लावलाय रे त्यांनी. अर्जुन म्हणत असतो थांब ना चैतन्य, थोडा वेळ थांबू दे ना रे. हे बघा सावंत प्लीज थोडा वेळ, फक्त थोडा वेळ. सावंत म्हणतात बरं ठीक आहे थांबा सर थोडा वेळ, मी बोलतो त्या जेलरशी आणि इन्स्पेक्टरशी. मग सावंत त्या इन्स्पेक्टरशी बोलायला लागतात, चैतन्य पण बोलायला लागतो. इकडे प्रिया आता सायलीच्या सेलमध्ये आल्यामुळे तिथले एक कॉन्स्टेबल ओरडते बरं का प्रियावर आणि म्हणते तू इथं काय करतेस गा. लगेच प्रिया म्हणते ही नवीन कैदी आली ना, तिला भेटायला आले होते मी, नाही तिला परक वाटतं कामा नाही ना म्हणून. मग लगेच त्या प्रियाची जी म्हणजे ती खबरी आहे ना ती दुसरी कॉन्स्टेबल, ती म्हणते मी नाहीच म्हणत होते, पण ही प्रिया अहो हिने खूपच रिक्वेस्ट केली म्हणून 1 मिनिटासाठी आणलं हो तिला इथे, म्हणजे मी तिला घेऊन चालले आता सेलमध्ये तिच्या, चल ग. लगेच ती कॉन्स्टेबल म्हणते परत जर आता नियम तोडताना दिसली ना मला त्या जेलर मॅडमला सांगेला, चल चल निघ ग. लगेच प्रिया म्हणते सायली बाय, अगं कॉमन एरियामध्ये आपली भेट होत राहील सायली. ती कॉन्स्टेबल दुसरी म्हणते चल का चल निघायचं आता, चल निघ. भारी इन्सल्ट झाला प्रियाचा. असो आता त्या कॉन्स्टेबल बाई आल्यात सायलीच्या तिथे सेलमध्ये आणि त्यांनी ती पांढरी साडी आणली आहे बरं का. सायलीला त्या म्हणत असतात साडी बदलून घे आणि ते दागिने काढ. आता ती बाई सायलीचे दागिने ओढणार, तेवढ्यात सायली तिला अशी थांबवते हाताने आणि स्वतःच्या हाताने स्वतःचे दागिने काढायला लागते. कसं असतं ना प्रेक्षकांनो, प्रत्येक माणसाची ना एक पर्सनॅलिटी असते बरं का. स्वच्छ चारित्र्य ज्याला आपण म्हणतो ना तो एक प्रकार आहे हा. म्हणजे बघा सायली एक वेल चारित्र्याची आणि एक व्यवस्थित मुलगी आहे बरं का, त्यामुळे तिला बरोबर माहिती आहे कुठे कोणाशी कुठल्या पद्धतीने बोलायचं आणि कुठे कसं वागायचं. मुळात प्रियासारखी ती क्रिमिनल माइंडेड नाहीये ना, त्यामुळे तिचा हा औरा इतका भारी वाटला नाही या क्षणाला. म्हणजे आज तुम्हाला काय काय सांगू नी काय काय नाही असं मला झालंय. सायली आता तिचे एक एक दागिने काढून देत असते बरं का त्या बाईला. मस्त दाखवला त्यांनी हा सीन. इकडे अर्जुनला खूप त्रास होत असतो, तो हे सगळं लांबून बघत असतो आणि अर्जुनच्या डोळ्यातनं अश्रू येत असतात की त्याच्या बायकोला विनाकारण हे सगळं का सहन करावं लागतंय. प्रिया सुद्धा सायलीला अशी बघते बरं का लांबून आणि तिला एक वेगळाच असुरी आनंद मिळतोय आणि तिला हा आनंद मिळतोय यात काही शंका नाहीये. आणि नेहमीप्रमाणे तिथे मानवाकडं करते, तिला काहीतरी प्रॉब्लेम झालाय हा प्रेक्षकांनो, तुम्ही काही म्हणा मला, म्हणजे ते लक्षात येतच आहे, त्यात काही म्हणजे एक्सप्लेन करायची गरजच नाही आपल्याला. अर्जुन ते सगळं बघतो आणि त्याला खूप त्रास होत असतो अर्जुनला.
आता त्या बाईने राहिलेला शेवटचा दागिना असा ओरबाडला बरं का आणि म्हणत असते, ए ते मंगळसूत्र दे ग. सायलीने आता त्या बाईचा हात धरला बरं का आणि तिला नाही असं म्हणत असते बरं का. मग ती बाई म्हणत असते, मंगळसूत्र काढ. सायली म्हणते, मी मंगळसूत्र काढणार नाहीये. ती बाई म्हणते, कॉन्स्टेबल बाई, सगळ्या कैद्यांनी आपले आपले दागिने द्यायचे असतात काढून, तसा नियमच आहे. सायली म्हणते, पण मी बाकीचे दागिने काढलेत ना, मी मंगळसूत्र काढणार नाहीये. ती बाई म्हणते, वाद घालू नकोस गा, कशी काढत नाही ते बघतेच मी. त्या बाईने पुन्हा हात समोर केलाय ते ओढायला. सायली म्हणते, खबरदार माझ्या मंगळसूत्राला हात लावला तर. हे फक्त मंगळसूत्र नाहीये, माझं सौभाग्य आहे, हे कोणी माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. ती बाई म्हणते, ए चल गा, तुझ्यासारखे 56 बघितलेत, चल काढ ते मंगळसूत्र. सायली म्हणते, तुमचे नियम काहीही असू देत, मी हे मंगळसूत्र गळ्यात ठेवणार आणि ते राहणार म्हणजे राहणारच. अर्जुनला आता काही करता येत नाहीये, या गोष्टीचा त्याला खूप त्रास होतोय. तो रडत असतो बरं का हे सगळं बघून. आणि मग ती बाई म्हणत असते, कॉन्स्टेबल बाई सायलीला, ए चल ग काढ म्हटलं ना, हे नियम काही मी नाही बनवले, चल काढ ते मंगळसूत्र. सायली म्हणते, हे बघा तुम्हाला मी नीट सांगते बरं का, एखाद्या सौभाग्यवती स्त्रीच्या गळ्यात ना तुम्ही मंगळसूत्र असं काढू शकत नाही. तुम्हाला काहीच वाटत नाहीये का हे करताना? ती बाई म्हणत असते, कॉन्स्टेबल बाई दे ते मंगळसूत्र, तुला कळतंय का? शेवटी आता तिथे दुसऱ्या एक चांगल्या कॉन्स्टेबल बाई असतात चांगल्या स्वभावाच्या, त्या म्हणतात, अगं ए बाई थांब जरा, शांत हो बरं, मी सगळं बघते केव्हाचं, सोड तिचा हात सोड. सायलीचा हात सोडायला लावते त्या कॉन्स्टेबल बाई आणि त्या म्हणतात, हे बघ ग बेटा, मी ऐकलंय तुझं सगळं बोलणं, तुला तुझ्या गळ्यातले काळे मणी काढायचे नाहीयेत ना, हे घे, हे घे मंगळसूत्रच आहे, हे घाल तू. तुझ्या गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र आहे ना, ते तुला गळ्यात नाही ठेवता येणार, आता हे मंगळसूत्र घाल. सायली मग ते मंगळसूत्र स्वीकारते बरं का. ती म्हणते, किंमत सोन्याची नाहीये, या काळ्या मण्यांचीच किंमत आहे मला. मग ती बाई म्हणते, घाल घाल, कुठल्याही बाईवर मंगळसूत्र काढायची वेळ नको यायला. असं म्हणून त्यांनी सायलीला आपुलकीने ते मंगळसूत्र दिलंय. सायलीने मग सोन्याचं मंगळसूत्र काढलं आणि ते जे खोटं मंगळसूत्र आहे काळ्या मण्याचं, जे जेलच्या कैद्यांना दिलं जातं, ते घातलं. हे सगळं बघताना खूप वाईट वाटलं बरं का प्रेक्षकांनो. पण आता काय करणार, सायलीला बिचारीला तिने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळते. काहीतरी तिच्या मागच्या जन्माचं हे पाप आडवं आलं असेल बरं का मंडळी. आता दुसरं काय म्हणू मी तरी. प्रियाला आता हे सगळं बघताना खूप आनंद मिळतोय असं त्यांनी मध्ये मध्ये दाखवलंय, पण अर्जुन मात्र खूप रडतोय. सायली जेव्हा ते तिचं खरं मंगळसूत्र काढते आणि खोटं घालते ना, तेव्हा त्याला खूप त्रास होत असतो. पण इकडे प्रिया मात्र मनात विचार करत असते, सायली तू मला खूप रडवलंयस ना, प्रत्येक वेळेला तू माझ्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलायस, पण आता इथून पुढे फक्त तू रडत राहशील असंच बघणार आहे मी सायली, असं प्रिया मनाशीच बोलत असते. मग आता सायलीने ते मंगळसूत्र आणि दागिने दिलेत. ती बाई म्हणते, ही साडी पण नेसून घे ग, तुला फोटो काढायला घेऊन जायचंय. आता जेव्हा ती साडी सायलीला देतात ना, तेव्हा अर्जुनला अगदी लाखो बाण त्याच्या हृदयात टोचलेत असं फील होत असतं. आपला अर्जुन आहे ना प्रेक्षकांनो, तो आधीच एक्सप्रेशन किंग आहे. काय कलाकार हे ऍक्टिंग करतात, म्हणजे यांची ऍक्टिंग ना आपल्याला भाग पाडते प्रेक्षकांनो, ठरलं तर मग बघायला. आजचा हा भाग आहे ना मंडळी, टीव्हीवर बघायला विसरू नका. मी ज्या पद्धतीने सांगते त्याही पेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला टीव्हीवर बघायला आजचा भाग आवडेल. कारण काय एक्सप्रेशन्स दिलेत या सगळ्या कलाकारांनी, माइंड ब्लोईंग. मधुभाऊ आलेत आता सुभेदारांकडे आणि त्यांना खूप गिल्टी वाटतंय. त्यांना असं वाटतंय की मी सायलीच्या नावावर आश्रम करायला नको होता, म्हणजे सायलीच्या वाटेला हे सगळं काय आलं. म्हणून ते सगळ्या सुभेदारांना म्हणत असतात, हे सगळं माझ्यामुळे झालंय. माझ्या सायलीला किती सुख मिळालं होतं एवढ्या वर्षानंतर आणि हे माझ्यामुळे हिरावलं गेलं. प्रतिमा आत्या म्हणत असतात, मधुभाऊ स्वतःला दोष देऊ नका हो. मधुभाऊ म्हणतात, अहो ताई, मी नाकारता निघालो ना, मी जर ही माझ्या खांद्यावर जबाबदारी राहू दिली असती तर माझ्या सायलीच्या खांद्यावर नसती ना पडली आश्रमाची जबाबदारी, हे माझ्यामुळेच झालंय सगळं. मधुभाऊ खूप रडत असतात. आता हे प्रतापराव म्हणतात, मधुभाऊ असं रडू नका, जे घडायचंय ते आपल्या हातात असतं का, ते घडलंय. आता तुम्ही काळजी करू नका आणि स्वतःला जबाबदार धरू नका. मग कल्पनाताई काळजी करत असतात. त्या म्हणत असतात, अजून कसं काय अर्जुनचा फोन नाही आला, मला असं वाटलं एव्हा ना सायली घरी येईल, अर्जुन घरी घेऊन येईल सायलीला, तिने एकही रात्र जेलमध्ये काढता कामा नये. आता बघा अस्मिता म्हणत असते, मम्मा अगं जरा धीर धर, सायली येईल अगं परत. मस्त दाखवलं प्रेक्षकांनो त्यांनी आज, म्हणजे खूपच असं एंगेजमेंट, जेवढं त्यांनी काल थरार रंगवला होता ना, त्याहीपेक्षा मला आजचा हा डिसेंट असा एपिसोड आवडला बघा. मधुभाऊ म्हणत असतात, मी एक काम करतो, मी पोलीस स्टेशनला जातो आणि सांगतो की आश्रमाचा मालक मी आहे, इथे जर गुन्हा घडला असेल तर त्याला जबाबदार मी आहे, माझी साऊ नाही, मी जातोच बरं, असं म्हणून ते उठायला लागतात. मग श्वेता म्हणत असते, मधुभाऊ थांबा जरा, आपण ना वाट बघूयात अर्जुन सरांची, माझी खात्री आहे सायली ताईला घेऊन येतील अर्जुन सर.
ही उगी नाटकी नाटकी बोलते बरं का. आता ती खबरीच आहे यांची सगळ्यांची. पण आता ते आश्रमातले पोरं म्हणत असतात, अगं श्वेताताई, माझ्या सायलीताईला कुठे ग घेऊन गेलेत हे लोक. मग गौरी असते तिथे, ती पण रडत असते आणि म्हणत असते, मला सायलीताई पाहिजे, माझी सायलीताई पाहिजे मला, कुठे गेली माझी सायलीताई, असं म्हणून ती रडते बरं का. ती खूप क्यूट रडते बरं का प्रेक्षकांनो. आता श्वेता म्हणत असते, अगं रडू नकोस गौरी, येईल सायलीताई. मग या कल्पनाताईंना पण रडू येते गौरीचं रडू पाहून. त्या म्हणत असतात, अरे लावा रे कोणीतरी अर्जुनला फोन. अश्विन म्हणतो, मम्मा अगं थांब ना, दादाला उगाच डिस्टर्ब नको करू सध्या, तो करेल ना आपल्याला जमेल तेव्हा फोन, तू नको बरं काळजी करू. मग अश्विन टीव्हीवरच्या बातम्या लावतो बरं का, न्यूज चॅनल लावतो आणि तो न्यूज चॅनल लावतो आणि तिथे पुन्हा सायलीचीच बातमी चालू असते. ब्रेकिंग न्यूज, पनवेलमधल्या नामांकित सुभेदारांच्या सुनेला, सायली अर्जुन सुभेदाराला अटक करण्यात आली आहे वगैरे वगैरे. हे सगळं ते टीव्हीवर बघतात आणि अजून त्यांचा मनस्ताप वाढतो. बातम्यात असं सांगितलं जातं की आता अर्जुन सुभेदारांना हे सगळं त्यांच्या बायकोबद्दल आधीच माहिती होतं का, आता सुभेदार कुटुंब या सगळ्याला कसं तोंड देणार, एक्सेट्रा एक्सेट्रा, काय काय आपलं ते बातम्यावाले बोलतात ना, ते सगळं चालू होतं. मग तेवढ्यात गौरीला सायली टीव्हीवर दिसते बरं का आणि गौरी पटकन टीव्ही जवळ येते आणि म्हणते, माझी सायलीताई इथे आहे, सायलीताई तू ये न ग, ये न ग तू पटकन. हे सगळेचे सगळे टीव्ही भोवती जमा झालेले असतात बरं का. सायलीचं ते सगळी अवस्था बघून यांना खूप रडू येत असतं. प्रतिमा, त्या कल्पनाताई, अस्मिता सगळ्याच्या सगळ्या रडतात बरं का. आणि गौरी पण रडत असते मोठ्या मोठ्याने, सायलीताई ये न ग, ये न बाहेर ये न. मग तेवढ्यात कल्पनाताई म्हणतात, कुसुम ही छोटी मुलगी आश्रमातच राहते का ग. कुसुम म्हणते, हो कल्पनाताई, अहो पोलिसांना ना हायवेला सापडली होती ही, हिला सायलीचा फार लळा लागलाय हो, सायलीशिवाय ही काही खातपीत सुद्धा नाही हो. ए बेटा गौरी इकडे ये ना रजा. पण गौरी मात्र आता टीव्हीला सोडायला तयार नसते आणि सारखी रडत असते आणि श्वेता मागणं हसत असते या सगळ्यांना बघून. कुसुम म्हणत असते, ये ना गौरी ये, अगं माझ्या जवळ ये, अगं ए श्वेता तू बघ ना, प्रयत्न कर ना ग, अगं ऐकते का बघ ना गौरी तुझं. मग श्वेता गौरी जवळ येते आणि म्हणते, गौरी बेटा ये ये माझ्या जवळ ये बरं. गौरी म्हणत असते, मला सायलीताईच पाहिजे. मग श्वेता तिला गोड गोड बोलून समजवते, ये बेटा येणार आहे सायलीताई, तू शहाणी आहेस ना, ये ये असं म्हणून तिला कडेवर उचलते श्वेता आणि बाजूला नेते बरं का. आणि तिला शांत करायचा प्रयत्न करत असते. पण आता लहान लेकराला तर शांत करता येतं, पण मोठ्या माणसांचं काय, बिचारे हे सगळे रडतात बरं का सारखे सुभेदार. आणि बघा आता इथून पुढे शेवटचा सीन तुम्ही बघत आहात, जो अप्रतिम आहे. प्रिया खूप प्रयत्न करते बरं का सायलीचा आत्मविश्वास कमी करण्याचा, तिला आणखीन टेन्शन देण्याचा. प्रिया बघा आता काय करते, मुद्दाम सायलीच्या तिथे समोर येते, कदाचित त्यांची जेवायची वेळ वगैरे झाली असावी. सायलीने आता पांढरी साडी नेसली आहे ना ती जेलमधली. आता हे सगळं टू मच वाटतंय प्रेक्षकांनो, मला कळतंय. म्हणजे आपल्या सगळ्यांना हा ट्रॅक पटत नाहीये, पण तरी सुद्धा या ट्रॅकमधनं पण काहीतरी पॉझिटिव्ह घेण्यासारखं असेल तर ते आपण घेऊया. कारण पहिल्यापासून आपण ही मालिका बघतोय आणि अर्थातच आपण सगळेजण डाय हार्ट फॅन आहोत या मालिकेचे. पण आज जे काही त्यांनी दाखवलंय ना ते खरंच खूप छान दाखवलंय बघा. प्रिया आता आली आहे बरं का सायलीच्या जेल समोर आणि तिला कशी चिडवते बघा प्रिया. अगं ए ताई ही नवीन कैदी कोण आहे ग, म्हणजे ती प्रियाची कॉन्स्टेबल आहे ना ती आहे बरं का तिच्यासोबत. त्या कॉन्स्टेबलला पण राग यायला लागलाय आता प्रियाचा. ही कॉन्स्टेबलच एखाद दिवशी प्रिया विरुद्ध साक्ष देणार आहे बरं का. प्रिया म्हणत असते, ही नवीन कैदी कोण आहे, अगो ही तीच आहे सायली सुभेदार. अरे बापरे, तो किती मोठा वकील आहे ना तो अर्जुन सुभेदार, त्याची बायको आहे बरं का ही. बापरे, सुभेदारांचं केवढं नाव आहे पनवेलमध्ये, त्यांची मोठी सून आहे बरं का ही. मी ऐकलं होतं सुभेदारांची धाकटी सून आहे ना, तिने म्हणे छोटीशी चूक केली, तिचं पार आयुष्य बर्बाद केलं हो यांनी. म्हणजे हिनं छोटीशी चूक केली बरं का, 2-2 खून केले आणि म्हणे छोटीशी चूक केली. पुढे बोलते कशी बघा प्रिया. आणि बघा त्यांची मोठी सून पण जेलमध्ये आली आणि मोठ्याने हसत असते बरं का प्रिया आणि म्हणत असते, ए ताई मला चिमटा काढ ना चिमटा, बघ ना. अगो मला ना असं वाटतंय हे स्वप्नच दिसतंय, खरंय का स्वप्न आहे. ही सायली अशी जेलमध्ये उभी आहे, पांढरी साडी घातली आहे तिने, निळ्या काठाची पांढरी साडी, सगळे दागिने अंगावरचे काढले, चेहऱ्यावरचा मास्क पण काढून घेतलाय. काढणं ग चिमटा काढणं मला, खरंय का गो. अगो मला स्वप्न तर पडत नाहीये ना, मी बघते ना हिला, खरी बघते ना, मला माहिती आहे हे सगळं खरंय. माझ्या समोर उभी आहे ना ही पांढऱ्या साडीतली, ती खरी सायली आहे, तिच्या डोळ्यातले अश्रू सुद्धा खरे आहेत. अगो बघ ना, हिचं जे मी काळकुट्ट भविष्य बघते ना ते पण खरंच होणार आहे बरं का. आता मात्र सायलीला खूप राग येतोय बरं का प्रियाचा. सायली आता तिच्याकडे बघायला लागतो रागाने बरं का. प्रिया तिला आता पुढे म्हणते, सायली तू खरंच असं घडलं होतं का ग, म्हणजे तुला असं वाटत होतं का की तू तन्वी बनून आयुष्यभर सुखात राहशील, सिरियसली तुला असं वाटलं होतं की आयुष्यभर तू किल्लेदार आणि सुभेदारांचं प्रेम वगैरे मिळवत राहशील. अगं प्रिया सुभेदारला तू फक्त जेलमध्ये टाकलं ग,
पण तू जिवंत सोडलंस प्रिया सुभेदाराला. खूप मोठी चूक केलीस तू सायली. आता या चुकीची शिक्षा तुला भोगावी लागणार ना सायली. पण सायली तू टेन्शन घेऊ नकोस बरं का. आता फक्त तू आहे आणि मी आहे. तुझा तो मूर्ख नवरा, तुझे ते अतिशहाणे सासू सासरे आणि ते डोकं नसलेला तुझा तो वकील बाप, काडीचीही अक्कल नसणारा तुझा तो वकील बाप आणि तुझी ती अर्ध्या मेंदूची आई कोणी नाहीये इथे. त्यांनी किती जरी ताकद लावली ना सायली तरी सुद्धा मी काही तुझी इथून सुटका होऊ देणार नाहीये बरं का. आता इथे फक्त तू आणि मी. तुला मी मला तू, मला तू तुला मी, तुला मी मला तू, अशी ती बडबडत असते बरं का. आणि तिला असं हात दाखवत असते सायलीला. सायली मात्र तिच्याकडे रागाने बघत असते. अरे हिला कोणीतरी दवाखान्यात दाखवा रे, हिचं वाढत चाललंय सगळं आता. असो मंडळी, हसू आलं जरा मला तिच्या या एक्सप्रेशन्सवर. आणि आता त्यांनी इथे हा एपिसोड संपवला बरं का. सायली आता प्रियाकडे खूप रागाने बघत असते आणि आता आणखीन पुढे एपिसोड बघायला तुम्हाला मजा येणार आहे बरं का मंडळी. नाही खरंच छान वाटणार आहे, मी सिरियसली सांगते. आता पुढचा प्रोमो भारी दाखवलाय बघा त्यांनी. हा एपिसोड इथे संपवला. ती कॉन्स्टेबल पण रागाने बघत असते प्रियाकडे. आणि आता पुढच्या भागात आपण बघतोय प्रिया आता लगेच सायलीला पुन्हा त्रास द्यायला लागते बरं का. म्हणजे ती मानसिक खच्चीकरण करते सायलीचं. ती सायलीला म्हणत असते, अगं सायली मी ऐकलं की तू आश्रमातल्या मुलींची तस्करी वगैरे केली म्हणे. काही वाटलं का गो, अगं तू तर आई होणार आहेस ना. सायली आता तिच्यावर ओरडते आणि म्हणते, ए गप्पा बस प्रिया, तुझं तोंड बंद कर. पण मंडळी मला एक प्रश्न पडलाय, आता सायलीला कळणार नाही का की हे सगळं प्लॅनिंग प्रियाने केलं होतं. अर्थातच कळणार आहे. त्यामुळे सायली लवकरच सुटणार आहे बघा असं दिसतंय खरी. आता इकडे अर्जुन त्या सावंतांना सगळे डिटेल विचारतो की सायलीला का म्हणजे असं का जेलमध्ये टाकलं, काय भानगड आहे. मग ते सावंत सांगतात की त्या निकमांकडे सोनल अल्पवयीन असल्याचा पुरावा आहे. आता अर्जुन म्हणतो हे चुकीचं आहे, आश्रमातून हरवलेल्या कोणत्याच मुली अल्पवयीन नव्हत्या. मग त्यावर ते इन्स्पेक्टर सावंत म्हणतात. इन्स्पेक्टर सावंत पुढे सांगतात की त्या निकमांना आणखीनही सायली मॅडमच्या विरोधात पुरावे सापडलेत. पण या सगळ्याला अर्जुन पुरून उरणारे प्रेक्षकांनो. अर्जुन सगळ्या याच्यात अगदी एक्सपर्ट आहे. तो नक्कीच सायलीला यातनं बाहेर काढणार आहे. आता प्रियाला सायली धमकी देते बरं का, ए प्रिया चुप बस, इथे मी माझ्या बाळाला जन्म देणार नाही आणि इथे माझं बाळ वाढणार पण नाही. अगं तू तुझ्या बाळाची काळजी कर प्रिया, तुझ्या बाळाच्या भविष्यात काय लिहिलं ना ते बघ. आता सायलीच्या आत्मविश्वासाने बोल. सायलीचा तो कॉन्फिडन्स बघूनच प्रिया घाबरते बरं का मंडळी. त्यामुळे आता येणारे एपिसोड नक्की बघा, मजा येणार आहे बघायला. सायली आता तिच्या याही परिस्थितीत कशी फाईट करते बघत राहू प्रेक्षकांनो. ठरलं तर मग सिरियसली आजचा भाग खूप छान दाखवला बरं का त्यांनी मंडळी. आपण चांगलं दाखवलं तर भरभरून कौतुकच करतो सगळे प्रेक्षक, त्यात काही शंका नाहीये. पण सायलीला अटक वगैरे झाली हे आपल्याला आवडलं नाही म्हणून कुठेतरी आपला राग निघालाय. आणि अर्थातच हे सगळं ठरलं तर मग मालिकेसाठी असलेलं प्रेमच आहे मंडळी. मस्त मस्त दाखवला त्यांनी आजचा भाग, मला खूपच आवडला. आणि येणारे एपिसोड पण इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे सिरियसली प्रेक्षकांनो बघत राहा. ठरलं तर मग आजचा एपिसोड तुम्हालाही आवडल्यास नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतंय. प्लीज नक्की सांगा प्रेक्षकांनो. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. टेक केअर मंडळी. धन्यवाद.